आता पहा आपण आता या बोगद्यामधनं आलो. हा 8.9 किलोमीटर असा हा बोगदा आहे. त्यातनं आपण प्रवास करत इथंपर्यंत आलो आणि पुढे तो दुसरा बोगदा आहे या प्रकल्पातला 1.6 किलोमीटरचा असा. आणि हे दोन जे मोठे हिलॉक्स आहेत याच्यामध्ये ही मोठी व्हॅली आहे ज्याला आपण टायगर व्हॅली म्हणतो. ती हीच टायगर व्हॅली आहे. आणि आता जिथे आपण थांबलो हा जो रोड लेवल आहे इथनं 125 मीटर खाली लोएस्ट पॉईंट जो ह्या व्हॅलीचा आहे 125 मीटर खाली आहे. म्हणजे अगदी आपण जेव्हा सेंटरला जाऊ या पुलाच्या तिथनं जर आपण तो पूल किती उंचीवरती आहे हे जर पाहिलं तर तो 125 मीटर उंचीवरती असेल या अगदी म्हणजे व्हॅलीच्या तळापासून. आणि याच्यामध्ये ही डीप व्हॅली जी आहे हा आता दोन्ही साईडला डोंगर असल्यामुळे असे उतार आहेत. म्हणजे अगदी व्हॅलीपासून डोंगराच्या माथ्यापर्यंत असे म्हणजे स्लोपिंग आहे ते. म्हणजे अगदी व्हॅली अशी थ्रूआउट अशी 125 मीटर डीप नाही आहे ती. मध्यावर 125 मीटर आहे. मग नंतर 100 मीटर असेल थोडी अशी म्हणजे ती व्ही शेपमध्ये गेलेली ती 80 मीटर अशी करत करत व्ही शेपमध्ये व्हॅली आहे. तर या ठिकाणी हा व्हायडक्ट जो आहे जो बांधण्याचा निर्णय घेतला उंची जास्त असल्यामुळे या ठिकाणी सपोर्ट सिस्टम करता येत नाही. त्यामुळे केबल स्टे ब्रिज करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता केबल स्टे ब्रिज म्हणजे आपण आता हे जे पायलॉन पाहताय आता हे आपण आता मुंबई टू पुणे या कॉरिडॉरवरती उभे आहोत. मुंबई पुणे हा कॉरिडॉर आहे आणि हे दोन पायलॉन दिसत आहेत. एका पायलॉनची उंची 184 मीटर आहे. 182 ते 184 मीटर आहे. म्हणजे एका पायलॉनची उंची 182 आहे दुसऱ्याची 184 मीटर आहे. तर सर्वात जास्त उंचीचा जो पायलॉन आहे तो 184 मीटरचा आहे. आणि या दोन पायलॉनच्या वरती 650 मीटर लांबीचा पूल आहे. म्हणजे 650 मीटर पुलाचं वजन जे आहे हे दोन पायलॉन घेत आहेत. आणि एका पायलॉनवरती अशा 60 केबल आहेत. म्हणजे 30 या साईडला आणि 30 त्या साईडला अशा 60 केबल या साईडला आणि दुसऱ्या पायलॉनवरती 60 केबल. म्हणजे एका पायलॉनवरती ज्या 60 केबल आहेत त्या 60 केबलवरती 325 मीटरचा आणि दुसऱ्या 60 केबलवरती 325 मीटरचा 650 मीटरचा ब्रिज ह्या दोन खांबावरती आहे. ओके. पण मग ह्याचं वैशिष्ट्य ह्या ज्या केबल आहेत ह्या कुठनं आल्या हे आपण म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आपल्याकडनं आलेलं तंत्रज्ञान आहे कसं आहे? नाही हे केबल सगळे आपण हे विदेशातनंच या मागवलेल्या आहेत त्या केबल. आणि याचं कंत्राट जे आहे अफगान्स कंपनी आपली इंडियन कंपनीचं आहे. ती कंपनी या पुलाचं काम करते. आणि केबल्स आपण विदेशातून आणलेले आहेत. याचं केबलचं जे काही टेस्टिंग आहे ते टेस्टिंग पण आपण बाहेरनं केलं आहे. व्हिएन्नामधनं केलं आहे.